जर तुम्हाला चंदेरी साडी नेसायची पण तुम्हाला खूप ट्रान्सपरंट नकोय तर तुम्ही पट्टू मागितली पाहिजे. सो चंदेरी मधली पट्टू सिल्क मागितली पाहिजे. ज्या मऊ असतात, ज्या अंगासरशी बसतात चंदेरी सिल्कच्या साड्या त्या पट्टू असतात आणि ज्या थोड्या स्टिफ असतात, थोड्या ट्रान्सपरंट असतात, नेसल्यानंतर अशा थोड्याशा उभ्या राहतात, ह्या ज्या आहेत त्या चंदेरी कतान आहेत. चंदेरी साड्या ज्या आहेत त्या मेनली 2 प्रकारची सिल्क वापरली जातात त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो चंदेरी सिल्क मधला कतान सिल्क नावाचा प्रकार आहे. एक म्हणजे ताना आणि बाना आपण जर म्हटलं तर एका डिरेक्शननी कतान सिल्क वापरलं जातं, एका डिरेक्शननी पूर्ण रेशीम वापरलं जातं. आणि हे जे कतान सिल्कचा धागा आहे ह्याच्यामुळे त्या साड्यांना एक ट्रान्सपरन्सी येते, कारण हा धागाच तेवढा फाईन आहे आणि तो थोड्या थोड्या अंतरावर विणला जातो आणि त्याच्यामुळे त्याला एक ट्रान्सपरन्सी येते. सो चंदेरी कतान सिल्क म्हणजे बनारसचं एक कतान सिल्क असतं ते वेगळं, पण हे जे चंदेरी साड्यांमध्ये वापरलं जाणारं कतान आहे त्या कतानमुळे त्याला असं एक ट्रान्सपरंट ट्रान्सलुसंट काय म्हणायचं शाईन येते त्याला. ह्याच पूर्ण बॉडीच्या साड्या आणि बॉर्डरला जर न वापरता फक्त रेशीम किंवा पूर्ण बॉर्डरच नाही आहे तशीच कंटिन्यूड साडी, हे एक डिझाईनची पद्धत आहे आणि पूर्वीच्या काळापासून वेगवेगळी त्याच्यात डिझाईन्स बनायची. अशाही चंदेरी साड्या आहेत ज्याच्यामध्ये जरीचा वापरच नाहीये, फक्त कतान रेशीम म्हणजे ह्यातच खेळलेले आहेत, अशाही आहेत. आणि दुसरा जो प्रकार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे पट्टू सिल्क. पट्टू सिल्क हे खरं साऊथचं सिल्क आहे आणि त्याच्यात थोडं सिल्क कॉटन दोन्हीचा एलिमेंट आहे. त्यामुळे चंदेरीमध्ये ज्या पट्टू साड्या, पट्टू सिल्कच्या साड्या चंदेरी असतात त्याला ट्रान्सपरन्सी कमी असते. अच्छा. आणि त्या थोड्या सॉफ्ट असतात.